आता उघड. कसे आहेत? अंघोळीनंतर तुला हे कपडे घालायचे. ए वैभव उठ ना आता, जा ना अंघोळीला, आवर, चल लवकर उठ. वैभव खरं तर हे सगळं मी करायला पाहिजे होतं तुझ्यासाठी. अरे हे तू दिलेल्या पैशातनच आणलेत. मला माहिती होतं तू स्वतःसाठी काहीही घेणार नाही, म्हणून मी आणलं, इतकंच. काय नाही म्हणजे मी फक्त म्हणत राहिलो ग, तुझ्यासाठी हे आणतो, तुझ्यासाठी ते घेऊया. घेतलं काहीच नाही. वैभव, आपण दोघे काही वेगळे आहोत का? अरे आणि जेव्हा आणतो तेव्हा माझ्यासाठी आणतोस ना, मग काय? नाही आता जरा हसशील का प्लीज? नाहीतर मला असं वाटेल की मी हे नवीन कपडे तुला दिलेत त्याचा तुला अजिबात आनंद झालेला नाही. नाही मस्त आहे. चला उठा, जा आधी अंघोळीला. हो य हा गेलो आंघोळीला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवनिया. कसला छान दिसतोयस. परफेक्ट बसलाय ना. हो, तुझा एक शर्ट हळूच नेऊन त्या मापाचा शिवून घेतला होता. बऱ्याच गोष्टी माझ्या नकळत करत असतेस ना तू. अगं सहज म्हटलं, एवढं घाबरण्यासारखं काय त्याच्यात? बर चल ना, देवाला नमस्कार कर. कशाला? अरे कशाला काय, लहानपणी आम्ही असे नवीन कपडे घातले ना की आधी देवाला नमस्कार करत असतो. लहानपणी ना. तरीही कर, चल. अरे हो हो हळू 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 हो. हळू. चला, हात जोडा. वैभव, हात जोड. हो हो हो. अरे वा, बेसनाचा लाडू. तो कधी गेला होतास? अरे असं काय, दिवाळीच्या फराळात नव्हता का? हो होता का? तुझं ना लक्षच नसतं. नाही ग, काय झालं यावेळेस मी इतक्या जणींच्या हातचे पदार्थ खाल्लेत ना, म्हणजे फराळ खाल्लाय ना, त्याच्यामुळे नक्की कळलं नाही तू कधी केला होतास लाडू आणि कधी मी खाल्ला होता. हो का? कुणी दिला रे फराळ तुला? दीपिका. ही कोण? पडुकोण. दीपिका पडुकोणचं आणि प्रियांकाचं जोरदार भांडण झालं, मला बेसनाचा लाडू कुणी भरवायचा याच्यावर. मग कुणी केलेला लाडू जास्त छान होता? कंगना राणावत नाही, कारण ती लाडू वळता वळताच मी तिथे पोहोचलो होतो आणि तेवढ्यात तिने मला छानसा लाडू बनवला होता. चला बरं झालं. काय? नाही, माझ्याकडे आली होती 4 वेळा लाडू शिकायला, एकदा तर जमलं म्हणायचं. वा, चोरावर मोर घ्या. लक्ष्मी, मी आलो एका मिनिटात. काय नटसम्राट, बरं आहे ना?
हॅलो